नमस्कार मित्र हो. आज मी तुम्हाला एक वाक्य सांगतो, जे ऐकल्यावर कदाचित तुम्हाला राग येईल, कदाचित तुम्ही हसाल, कदाचित तुम्ही म्हणाल, हे काय बकवास आहे." पण थांबा, 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला विनंती करतो, मी जे काही सांगतोय ते उघड्या मनाने ऐका. कारण आज जे मी काही सांगणार आहे, ते निकोला टेस्ला यांनी खूप आधीच सांगितलेलं आहे. ते वेदांनी देखील सांगितलेलं आहे. ते क्वांटम फिजिक्स देखील मान्य करतं. ते अल्बर्ट आइन्स्टाईनने देखील कन्फर्म केलेलं आहे. ते ब्रूस लिप्टन सारख्या बायोलॉजिस्टने देखील प्रूव्ह केलेलं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते श्रीमंत लोकांच्या आयुष्यात स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. ते वाक्य आहे, श्रीमंत होण्यासाठी मेहनत लागत नाही, त्यासाठी एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी लागते. मित्र हो, आता तुम्ही म्हणाल की काय बोलतोय हा, मेहनत केल्याशिवाय श्रीमंत कसं होता होता येईल? तर हे काय आळशी लोकांसाठीचं सुखाचा मार्ग शोधणं आहे का? काय मोटिवेशनल बकवास आहे असंच म्हणाल. पण नाही मित्र हो, अजिबात नाही. मी मेहनत करू नका असं सांगत नाहीये. मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही काम करूच नका आणि तुम्ही फक्त बसून राहा आणि पैसे येतील. मी जे सांगतोय ते यापेक्षा वेगळं आहे. मी सांगतोय की तुम्ही कितीही मेहनत केली, जर तुमची फ्रिक्वेन्सीच जर चुकीची असेल, तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. तुम्ही थकाल, रडाल, झिजाल, पण तुमचे पैसे तुमच्याकडे येणारच नाहीत. आणि या उलट जर तुमची फ्रिक्वेन्सी योग्य असेल, तर तुमची मेहनत ही 10x म्हणजे 10 पटीने जास्त रिझल्ट देईल मित्र हो. जिथे इतरांना काही दिसत नाही, तिथे देखील तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतील, अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सापडतील. लोक स्वतःहून तुम्हाला शोधत येतील. पैसा तुमच्या दिशेने फ्लो होत होत येईल मित्र हो. जसं पाणी उताराच्या दिशेने वाहतं, अगदी तसंच होईल मित्र हो. जरा विचार करा. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत ना, जे तुमच्यापेक्षा कमी हुशार आहेत, तुमच्यापेक्षा कमी शिकलेलेही आहेत आणि तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात, पण तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. तुम्ही कधी विचार केलाय का, हां, की ते श्रीमंत का आहेत आणि ते असं काय वेगळं करतायत? आज मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे. आजचा विषय आहे, विश्वात सगळं काही, पैसा, यश, आरोग्य, नातेसंबंध, हे सगळं काही एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतंय. तुमची फ्रिक्वेन्सी त्या फ्रिक्वेन्सीशी मॅच झाली, की तुमच्याकडेही ते सगळं काही येऊ शकतं. आणि मॅच झाली नाही, की तुम्ही कितीही मेहनत केली तरी ते तुमच्याकडे येणार नाहीये मित्र हो. मी हे माझ्या मनाचंच काहीतरी सांगतोय असं नाही मित्र हो. हे टेस्ला देखील सांगतात, हे आइन्स्टाईन देखील सांगतात, हे आपले ऋषीमुनी देखील हजारो वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे ऋषीमुनींनी देखील. आणि आजचं मॉडर्न सायन्स हे देखील हळूहळू हे प्रूव्ह करतंय. माझी फक्त एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धवटच बघू नका. कारण अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षाही जास्त धोकादायक असतं असं म्हणतात. शेवटी मी तुम्हाला एक तुमची फ्रिक्वेन्सी कशी अबंडन्स फ्रिक्वेन्सीशी मॅच करायची त्याचे प्रॅक्टिकल स्टेप्स सांगणार आहे. खूप सोपे स्टेप असणार आहेत हे. फक्त थेरॉटिकल बोलणंच नाही, तर ॲक्शनेबल स्टेप्स देखील या व्हिडिओमधून असणार आहेत, जे तुम्ही आजपासूनच अप्लाय करू शकता. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे मित्र हो. एक खरी गोष्ट, ज्याने फ्रिक्वेन्सी समजून घेतली आणि श्रीमंत झाला. मित्र हो, पुण्याचा राजेश, वय वर्ष 41, सॉफ्टवेअर इंजिनियर होता. IT सेक्टरमध्ये 18 वर्ष त्यांनी काम केले होतं. दिवस रात्र मेहनत, डेडलाईन्स, प्रेशर, स्ट्रेस. राजेशचा पगार देखील चांगला होता. 1.2 लॅक्स मंथली, म्हणजे 1,20,000 रुपये महिन्याला कमवायचा. बाहेरून बघणाऱ्याला वाटायचं राजेश तर सेटल झालाय, पण राजेशला आतून जाणवत होतो तो कधीच श्रीमंत फील करत नव्हता.
पैसा येत होतं पण लगेच जात देखील होतं. EMI, बिल्स, एक्सपेन्सेस, इन्शुरन्सचे प्रीमियम्स, मुलांच्या स्कूलची फीस, पॅरेंट्सचे मेडिसिन्स, सगळं नेमकं बॅलन्स व्हायचं. कधी जास्त नाही, कधी कमी नाही. जणू काही एक इनविजिबल सिलिंगच होती, जी त्याला वर येऊ देतच नव्हती. राजेश म्हणायचा, मी 12 ते 14 तास काम करतो, रविवारी देखील लॅपटॉप उघडतो, पण माझ्या मित्रांपेक्षा मी फायनान्शियली पुढे का येत नाहीये? काही मित्र ज्यांनी माझ्यापेक्षा कमी मेहनत केलीये, ज्यांचे मार्क्स माझ्यापेक्षा कमी होते, जे कॉलेजमध्ये ॲव्हरेज होते, ते माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. आणि एकाने तर लगेच बिझनेस देखील सुरू केला आणि त्याचाच बिझनेस चालला देखील. एकाने इन्व्हेस्टमेंट केलं, त्याची भरभराट झाली. आणि मीही तेच करतो, पण मला माझं काहीच चालत का नाहीये का? हा प्रश्न राजेशला रात्री रात्र जागा ठेवायचा. मी काय चुकीचं करतोय? मी तर सगळं बरोबर करतोय ना, मग रिझल्ट का नाहीत? एके दिवशी रात्री ठीक 11 वाजता त्याला झोप लागत नव्हती. राजेशने फोन उचलला. युट्यूब रॅन्डमली स्क्रोल करत करत तो एका व्हिडिओमध्ये त्याला व्हिडिओ रिकमेंड झाला होता. त्याचं टायटल होतं निकोला टेस्लाज सिक्रेट टू वेल्थ फ्रिक्वेन्सी असं. मग राजेशने विचारलं की काय आहे हे फ्रिक्वेन्सी, टेस्ला, वेल्थ, काय कनेक्शन आहे? पण कुतूहलानेच त्याने रात्रीच्या 11:30 वाजता अंधारात हेडफोन्स लावून तो व्हिडिओ बघायला सुरुवात केली त्याने. त्या व्हिडिओमध्ये एक स्पीकर होता. तो म्हणत होता, निकोला टेस्ला म्हणाला, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. तुमचं आयुष्य, तुमचे पैसे, तुमचं यश, हे सगळं तुमच्या फ्रिक्वेन्सीवरच अवलंबून आहे. तुम्ही पॉवर्टी फ्रिक्वेन्सीवर जर व्हायब्रेट करताय, तर तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्ही गरीबच राहाल. तुम्ही अबंडन्स फ्रिक्वेन्सीवर जर व्हायब्रेट करत असाल, तर तुमची मेहनत 10x म्हणजे 10 पटीने जास्त रिझल्ट देईल. राजेशला हे ऐकून पहिल्यांदा तर हसू आलं. काय बकवास आहे, हे त्याचं पहिलं रिॲक्शन होतं. पण मग काहीतरी आतून हललं, काहीतरी रेझोनेट झालं. तो व्हिडिओ संपल्यावर राजेशने लगेच दुसरा व्हिडिओ लावला, मग तिसरा, मग चौथा. त्या रात्री राजेश 3 वाजेपर्यंत जागा होता. त्याने टेस्ला बद्दल सगळं काही वाचून काढलं की यांनी नेमकं काय काय अभ्यास केलाय. क्वांटम फिजिक्स त्याबद्दल वाचलं, वैदिक मंत्रास काय म्हणतायत त्याबद्दल वाचलं. मग डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स काय म्हणतायत त्यांच्याबद्दल वाचलं. आता यासोबतच 5 to 8 हर्ट्झ म्हणजे 528 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी काय असते त्याबद्दल देखील वाचलं. आणि मग एक विचार आला, 18 वर्षे मी हार्ड वर्क केलं, रिझल्ट ॲव्हरेज आलेले आहेत. काय जातंय एक नवीन अप्रोच जर ट्राय करून पाहिला तर? मी एक्सपेरिमेंट म्हणून का होईना ते करून बघतो. राजेशने या काही गोष्टी केल्या. मॉर्निंग अफर्मेशन्स स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने रोज सकाळी 6:30ला अलार्म लावायचा. उठल्या उठल्या फोन बघायचं नाही, आधी 5 मिनिटं शांत बसायचं आणि म्हणायचं, मी अबंडन्सचा चुंबक आहे, पैसा माझ्याकडे सहजपणे फ्लो होत येत आहे, मी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आहे, युनिव्हर्स माझ्यासाठीच काम करतंय. पण फक्त म्हणणंच नाही मित्र हो, तो हे फील करत म्हणायचा. शब्दांना फिलिंग्सची एनर्जी द्यायचा, जसं काही ते खरंच घडतंय. 528 हर्ट्झचं म्युझिक, अबंडन्स फ्रिक्वेन्सी, तो रोज काम करताना 528 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी म्युझिक ऐकायचा. युट्यूबवर सर्च करा मित्र हो, फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही हे हेडफोन लावून तुम्ही ऐकू शकता. हेडफोन लावून लो व्हॉल्यूमवर बॅकग्राऊंडमध्ये कंटिन्युअसली व्हिज्युअलायझेशन करत हे ऐकायचा. मग व्हिज्युअलायझेशन कसे, तर श्रीमंत माणसाचं दिवसातून 10 मिनिटं लंच ब्रेकमध्ये ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन गाडीत बसायचा, डोळे बंद करायचा, स्वतःला श्रीमंत म्हणून व्हिज्युअलाइज करायचा. बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये आहेत, मुलांसाठी बेस्ट एज्युकेशन, पॅरेंट्सना विदेशात फिरवणं, एक सुंदर घर, ते चित्र तो अनुभवायचा.
फील करायचा, ग्रॅटिट्यूड जे आहे त्याबद्दलचं हे देखील तो करायचा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी डायरी काढायचा आणि त्यात 3 गोष्टी लिहायचा. आज मी कशासाठी कृतज्ञ आहे ते. मग आज मी ऑफिसमध्ये चहा मिळाला ते, किंवा बायकोने हसून मला गुड मॉर्निंग केलं ते, अशा छोट्या-छोट्या गोष्टी देखील तो लिहून काढायचा. पण जेन्युइनली तो कृतज्ञ असायचा. सुरुवातीला मात्र याच्या आयुष्यात काही झालं नाही. 1 आठवडा गेला, 2 आठवडे गेले. राजेशला वाटलं हे काम करत नाहीये यार. मी हसण्यासारखं काम करतोय. अगदी याच्यावर तर हसू आलं पाहिजे. पण त्याने तरीही कंटिन्यू केलं. एक इनर व्हॉइस त्याचं म्हणत होतं, "थांब, धीर धर, कंटिन्यू कर, बघ पुढे काहीतरी रिझल्ट येतंय." हे त्याचं इनर व्हॉइस त्याला सांगत होतं. मग 3ऱ्या आठवड्यात मित्र हो, काहीतरी शिफ्ट झालं. राजेशला एक आयडिया आली. एक साइड प्रोजेक्ट जे त्याच्या मनात गेल्या 2 वर्षापासून होते, पण त्याने कधी एक्झिक्यूटच केली नव्हती. कारण मनात एक भीती होती. लोक काय म्हणतील? जर फेल झालं तर? किंवा आपल्याकडे वेळ कुठे आहे? हे सगळे त्याचे एक्सक्युजेस होते. पण आता राजेशच्या मनातली भीती कमी झाली होती. त्याला एक क्लॅरिटी आली होती. एक कॉन्फिडन्स आला होता, जे पूर्वी नव्हतं मित्र हो. त्याने ती आयडिया एक्झिक्यूट केली. एक सिंपल मोबाईल ॲप होतं. लोकल ग्रॉसरी डिलिव्हरी करायचं ॲप होतं, जो त्याने वीकेंड्समध्येच बनवलं. शनिवारी रविवारी त्याने 5 ते 6 तासात ते उरकून टाकलं ॲप. त्या ॲपला पाहता अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स आला मित्र हो. पहिल्या आठवड्यात 500 डाउनलोड झाले, मग 5,000, मग 50,000. ॲड्स रेव्हेन्यू देखील त्याचं सुरू झालं. लोकल शॉपने कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली त्याला. मग 6 महिन्यात त्या ॲपमधून मंथली 40,000 एक्स्ट्रा इन्कम राजेशला येऊ लागलं. पण राजेश म्हणतो की हे सगळ्यात आश्चर्यकारक आहे. मी या ॲपसाठी माझ्या मेन जॉबपेक्षा खूपच कमी मेहनत केली. म्हणजे माझ्या मेन जॉबला मी इथे 1.2 लाख रुपीज मला मिळायचे, पण तिथे दिवसाचे 14 तास मला काम करावे लागायचे. आणि ह्या साईड ॲपसाठी 40,000 रुपये मिळाले. फक्त वीकेंड्सच्या 5-6 तासातच हे काम झालं होतं. म्हणजे पर आवर इन्कम जर कॅल्क्युलेशन केलं तर मेन जॉबला 350 रुपये पर आवर मिळत आहेत, आणि इथे साईड ॲपला मात्र 1,500 रुपये पर आवर. किती फरक होता ना. मग काय फरक पडला या दोन्हीमध्ये? तर इथे होता फ्रिक्वेन्सीचा फरक. मेन जॉबमध्ये स्ट्रेस, प्रेशर, ऑब्लिगेशन्स, मला करायलाच हवं ही वाली एनर्जी होती. आणि साइड प्रोजेक्टमध्ये मात्र जॉय, पॅशन, फ्लो ही एनर्जी होती. मला काय करायला आवडतं ही एनर्जी होती. मेन जॉबमध्ये मला करायलाच हवं ही फ्रिक्वेन्सी होती, आणि साइड प्रोजेक्टमध्ये मात्र आय लव्ह टू, मला हे करायला आवडेल या फ्रिक्वेन्सीमध्ये तो होता. आणि अबंडन्स, भरभराट, ही आय लव्ह टू, मला हे करायला आवडेल या फ्रिक्वेन्सीला रिस्पॉन्ड करतं मित्र हो. आय हॅव टू, मला हे करावं लागतंय याला नाही. आज 2 वर्षांनी राजेशने आपली एक ॲपची कंपनी बनवली. टीम हायर केली त्याने. 4 डेव्हलपर्स आहेत आज त्याच्यामध्ये. त्याने IT जॉब तर सोडूनच दिलं. आज त्याचं मंथली इन्कमच 5 लाखापेक्षा जास्त आहे. राजेश म्हणतो, टेस्लाने खरंच सांगितलंय, सिक्रेट म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे. मी 18 वर्षे हार्डवर्क केलं, पण रॉंग फ्रिक्वेन्सीवर. जसं रेडिओवर रॉंग स्टेशन लावलं तर ते गाणं ऐकू येत नाही, तसंच माझं होत होतं. मी राईट स्टेशनला ट्यून केलं आणि सगळं काही बघता बघता बदलून गेलं. जिम कॅरीची अविश्वसनीय गोष्ट. मित्र हो, राजेशची गोष्ट ऐकून झाल्यावर कदाचित तुम्ही म्हणाल की हे भारतातलं उदाहरण आहे, इंटरनॅशनल लेवलवर काही खरंच घडतंय का? तर ऐका ही गोष्ट. जिम कॅरी, हॉलिवूडचा लिजेंडरी कॉमेडियन, द मास्क, एस वेंचुरा आणि द ट्रूमॅन शो यासारख्या ब्लॉकबस्टर फिल्म्सचा मेन हिरो होता. पण जिम कॅरीचं बालपण कसं होतं? अत्यंत गरीब. जिम कॅरीचे वडील पर्सी कॅरी यांचं नाव होतं. ते एक अकाउंटंट होते. त्यांनी सिक्युअर जॉब, सेफ लाईफ असंच त्यांनी निवड केली. कारण त्यांना देखील कॉमेडी करायची होती, पण मनात एक भीती होती. पैसे कसे कमावणार याच्यातून ही भीती. आणि काय झालं मित्र हो, त्या सेफ जॉब मधूनच त्यांना काढून टाकण्यात आलं.
फायर करण्यात आलं. कुटुंब होमलेस झालं. जिम कॅरी तेव्हा टीनेज वयात होते. त्याला फॅक्टरीमध्ये काम करावं लागलं. शाळा सोडावी लागली. कुटुंब एका व्हॅन मध्ये राहत होतं. जिम कॅरीने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, माझ्या वडिलांना कॉमेडी करायची होती. त्यांनी सेफ ऑप्शन निवडला आणि तरीही ते फेल झाले. तेव्हा मला कळालं की सेफ ऑप्शन निवडूनही फेल होता येतं. तर मग जे मला आवडतं ते मी का करू नये? पण जिम कॅरीने जे केलं ते ऐका. 1990 साली जिम कॅरी एक स्ट्रगलिंग ऍक्टर होते. हॉलिवूडमध्ये कोणी त्याला ओळखत देखील नव्हतं. त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याच्याकडे फेम तर नव्हताच. एके रात्री जिम मुल्होलँड ड्राईव्ह म्हणून तिथे एक आहे, तिकडे ते गेले. लॉस एंजेलिसच्या टेकड्यांवर ते आहे. तिथून खाली पूर्ण शहर दिसतं. शहराचे जे काही लाईट्स असतात ते सगळं दिसतं. जिम कॅरीने खिशातून एक चेक काढला आणि स्वतःच्या नावाने $10 मिलियन चा तिथे चेक लिहिला स्वतःच्याच नावानं आणि त्यावर तारीखही टाकली. थँक्स गिव्हिंग 1995. मेमो लाईन मध्ये लिहिलेलं होतं, फॉर ऍक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड. त्या चेकला त्याने वॉलेटमध्ये ठेवलं. रोज बघायला, रोज फील करायला. मग तो तसं करू लागला. रोज तो फील करत होता की हे पैसे माझे आहेत. रोज व्हिज्युअलाइज करायचा की मी $10 मिलियन कमावतोय. आणि काय झालं मित्र हो, 1994च्या थँक्स गिव्हिंगच्या आधीच जिम कॅरीला डम्ब अँड डंबर हा जो चित्रपट होता यासाठीची ऑफर आली. अमाऊंट किती होती माहितीये का? $10 मिलियन. एक्झॅक्टली. जिम कॅरी म्हणतो, मी ते अट्रॅक्ट केलंय. मी माझी फ्रिक्वेन्सी त्या रियालिटीशी मॅच केली आणि युनिव्हर्सने ते डिलिव्हर केलं. हे काही कोइन्सिडन्स नाहीये मित्र हो, ही फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट आहेत. याला म्हणतात फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट. जिम कॅरीने ओपेरा विन्फ्रेच्या शोवर जेव्हा तो आला होता तिथे सांगितलं, I would visualize having directors interested in me and people that I respected saying, I like your work. I would visualize things coming to me that I wanted. I had nothing at that time, but it just made me feel better. म्हणजे मी व्हिज्युअलाइज करायचो, डायरेक्टर्स मला शोधत येत आहेत, लोक माझं काम ॲप्रिशिएट करतायत. माझ्याकडे तेव्हा काहीच काम नव्हतं, पण या व्हिज्युअलायझेशनने माझी फिलिंग्सच बदलून जायची आणि माझी फ्रिक्वेन्सी देखील बदलायची. मित्र हो, जिम कॅरीने मेहनत केली नाही का? अर्थातच केली आहे. त्यांनी मेहनत खूप केलेली आहे. ऍक्टिंग क्लासेस, ऑडिशन्सला जाणं, रिजेक्शनला सामोरे जाणं, सगळं काही त्यांनी सहन केलंय. पण त्यांची जी फ्रिक्वेन्सी होती ती अबंडन्सची होती. त्यांचा बिलीफ सिस्टीम जो होता तो प्रॉस्पेरिटीला, भरभराटीला त्याच्याशी अलाइन्ड होता आणि म्हणून त्यांची मेहनत ही रिझल्ट देऊन गेली. मित्र हो, टेस्लाचं सिक्रेट एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन हा त्रिसूत्री. मित्र हो, आता आपण निकोला टेस्लाच्या त्या फेमस कोटकडे जाऊया. टेस्ला सगळ्यात ब्रिलियंट माइंड्स पैकी एक. थॉमस एडिसनचे हे रायवल होते, ज्यांनी एसी करंट दिलं जगाला, ज्यावर आज संपूर्ण जगाचं इलेक्ट्रिसिटी चालतं. हे लाईट्स वगैरे सगळं त्यावरच चालतं. ज्याने वायरलेस कम्युनिकेशनचं कन्सेप्ट या जगाला दिलंय, ज्यामुळे आज तुम्ही हे वायफाय, हे जे मोबाईल्स वापरता, ज्याने रेडिओ फ्रिक्वेन्सी, रेडिओ टेक्नॉलॉजी जी आहे, रेडिओ टेक्नॉलॉजी ती त्यांनीच डेव्हलप केलेली आहे, ज्यांनी एक्सरेवर देखील काम केलेलं आहे. हा माणूस जीनियस ऑफ जीनियसेस असं मानलं जातो मित्र हो. आणि हा माणूस म्हणाला होता, इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट्स ऑफ द युनिव्हर्स, थिंक इन द टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन्स. जर तुम्हाला विश्वाचे रहस्य शोधायचे असतील तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन या भाषेत विचार करा. टेस्ला यांना असं काय कळालं होतं हो? त्यांना कळालं होतं की विजिबल जग जे आपल्याला दिसतंय ते सगळं एक इल्युजन आहे. हा माझा जो शर्ट बघताय, माझा जे चष्मा बघताय, हे सॉलिड दिसायला तर सॉलिड आहे, पण तो सॉलिड नाहीये. खरं जग हे वेगळं आहे. खरं जग हे एनर्जी आहे, फ्रिक्वेन्सी आहे आणि व्हायब्रेशनचं जग आहे. प्रत्येक गोष्ट, टेबल, चेअर, तुमचं शरीर,
पैसा, विचार हे सगळं मॉलिक्युल्सनी बनलेलं आहे आणि मॉलिक्युल्स ॲटमने बनलेले आहेत. आणि ॲटम्सचं काय मित्र हो, तर ते देखील 99.99% एम्प्टी स्पेस आहे. तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या देखील युट्यूबवर सर्च करून बघू शकता. बाकीची सगळी व्हायब्रेशनल एनर्जी आहे, व्हायब्रेटिंग एनर्जी आहे मित्र हो. हे मी सांगत नाही, हे क्वांटम फिजिक्स सांगतं. हे CERN लॅबोरेटरीने प्रूव्ह देखील केलेलं आहे. हे नोबेल प्राइज विनिंग फिजिसिस्ट देखील सांगतात. म्हणजे तुम्ही ज्याला सॉलिड म्हणता ते खरोखर व्हायब्रेटिंग एनर्जी आहे. तुमचा हात सॉलिड वाटतो, पण तो ट्रिलियन्स ऑफ ॲटम्सने बनलेला आहे. प्रत्येक ॲटम 99.99% एम्प्टी स्पेस आहे. फक्त एनर्जीज व्हायब्रेट करते आणि प्रत्येक गोष्ट एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते मित्र हो. टेस्लाला ह्या 3 गोष्टी कळाल्या होत्या, जे मी आता तुम्हाला सांगणार आहे मित्र हो. नंबर 1, एनर्जी म्हणजे सगळं काही एनर्जीच आहे मित्र हो. मॅटर ही एनर्जीचं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म आहे. आईन्स्टाईनने हेच E=mc² मधून सांगितलेलं होतं. म्हणजे मास आणि एनर्जी इंटरचेंजेबल आहेत. नंबर 2, फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्येक गोष्ट एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमच्या इमोशन्स सगळ्याला एक फ्रिक्वेन्सी देण्यात आलेली आहे. नंबर 3, व्हायब्रेशन. व्हायब्रेशन्स बदलले की रियालिटी बदलते. तुमची व्हायब्रेशन बदलली की तुमचं आयुष्यही बदलतं. टेस्लाने हे फक्त थिअरॉटिकलीच सांगितलेलं नाही, त्यांनी हे प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेट देखील केलेलं होतं. टेस्लांनी एकदा मार्क ट्वेनला, हो ते फेमस रायटर, त्यांना लॅबमध्ये बोलावलं. टेस्लाने एक व्हायब्रेटिंग प्लॅटफॉर्म तयार केलं होतं. मार्क ट्वेन त्यावर उभे राहिले. काही मिनिटात ट्वेन म्हणाले, मला खूप बरं वाटतंय, माझं शरीर हलकं वाटतंय. व्हायब्रेशनने ट्वाइनचं फिजिकल स्टेट बदललेलं होतं मित्र हो. जर व्हायब्रेशन तुमचं फिजिकल स्टेट बदलू शकतं, तर तुमचं फायनान्शियल स्टेट का बदलू शकणार नाही बरं? कधी विचार केलाय का? फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय? सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी. मित्र हो, आता फ्रिक्वेन्सी नेमकं काय ते डिटेलमध्ये समजून घ्या. सायन्स काय सांगतं? फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती व्हायब्रेशन होतात याचं युनिट देखील देण्यात आलेलं आहे, हर्ट्झ. 1 हर्ट्झ म्हणजे 1 व्हायब्रेशन पर सेकंद. साऊंडची फ्रिक्वेन्सी ही हर्ट्झ मध्ये मोजल्या जाते. आता उदाहरणार्थ 432 हर्ट्झ ही शांत मेडिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. 528 हर्ट्झ ही लव, हिलिंग आणि अबंडन्स, भरभराटीची फ्रिक्वेन्सी आहे. 639 हर्ट्झ रिलेशनशिप्स आणि कनेक्शन बद्दलची आहे. 741 हर्ट्झ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिटॉक्सची फ्रिक्वेन्सी आहे. आणि 852 हर्ट्झ स्पिरिच्युअल अवेकनिंगची फ्रिक्वेन्सी आहे मित्र हो. पण फक्त साऊंडलाच फ्रिक्वेन्सी नाही, तर प्रत्येक इमोशन, प्रत्येक थॉट, प्रत्येक फिलिंग ही एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतं. हे मी सांगत नाहीये, हे डेव्हिड हॉकिन्स यांनी सायंटिफिकली मेजर देखील केलंय. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स सायकॅट्रिस्ट होते, रिसर्चर होते आणि यासोबतच ऑथर ऑफ पॉवर वर्सेस फोर्स या पुस्तकाचे ऑथर देखील आहेत. त्यांनी मॅप ऑफ कॉन्शियसनेस या जगाला दिलेला आहे. 20 वर्षाचा रिसर्च नंतर हजारो सब्जेक्ट्सवर त्यांनी टेस्टिंग करून त्यात इमोशनची फ्रिक्वेन्सी स्केल आपल्यासाठी दिलेली आहे. आता ही इमोशन फ्रिक्वेन्सी कशी आहे याची डायग्राम मी या ठिकाणी देतो मित्र हो. तर शेम आणि गिल्टसाठी 20 ते 30 हर्ट्झ हे सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. एपथीसाठी 50 हर्ट्झ, ग्रीफसाठी 75 हर्ट्झ, फिअरसाठी 100 हर्ट्झ, अँगर रागासाठी 150 हर्ट्झ, प्राईडसाठी 175 हर्ट्झ, करेजसाठी 200 हर्ट्झ. इथे टर्निंग पॉइंट आहे. न्यूट्रॅलिटीसाठी म्हणजे काहीच वाटत नाही तिथे 250 हर्ट्झ, 250 हर्ट्झ, विलिंगनेससाठी 310 हर्ट्झ, यासोबत ॲक्सेप्टन्ससाठी 350 हर्ट्झ, रिझनसाठी 400 हर्ट्झ, लव साठी 500 हर्ट्झ, जॉय साठी 540 हर्ट्झ, पीस साठी 600 हर्ट्झ आणि एनलाइटनमेंट ही सगळ्यात उच्च पातळीची एनर्जी, त्याला 700 आणि त्यापेक्षा अधिक हर्ट्झ दिलेला आहे. आता 200 हर्ट्झ हा क्रिटिकल पॉइंट आहे. 200 हर्ट्झच्या खाली डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स आहेत. 200 हर्ट्झच्या वर
कन्स्ट्रक्टिव्ह इमोशन्स आहेत. बहुतेक लोक जे फायनान्शियली स्ट्रगल करतायत ते 100 ते 175 हर्ट्सच्या रेंजमध्ये व्हायब्रेट करत असतात. फिअर, अँगर, प्राईड आणि जे लोक फायनान्शियली थ्राईव्ह करतात, भरभराट येत असते, ते मात्र 350 ते 540 हर्ट्सच्या रेंजमध्ये व्हायब्रेट करत असतात. ॲक्सेप्टन्स, लव्ह आणि जॉय. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. सारखं सारख्याला ओढतं. तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करतायत त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. फिअर फ्रिक्वेन्सी फिअरफुल सिच्युएशन अट्रॅक्ट करते. जॉय फ्रिक्वेन्सी जॉयफुल सिच्युएशन्स अट्रॅक्ट करते. पॉवर्टीची फ्रिक्वेन्सी गरिबीलाच अट्रॅक्ट करते आणि भरभराटीची अबंडन्स फ्रिक्वेन्सी ही भरभराटीला अट्रॅक्ट करते. आता क्वांटम फिजिक्स काय सांगतं? अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलंय, एव्हरीथिंग इज एनर्जी अँड दॅट्स ऑल देअर इज टू इट. Match the frequency of the reality you want and you cannot help but get that reality. It can be no other way. This is not philosophy, this is physics. सगळं काही एनर्जी आहे. तुम्हाला जी रियालिटी हवी आहे त्या रियालिटीची फ्रिक्वेन्सी मॅच करा आणि ती रियालिटी तुम्हाला मिळणारच. दुसरा मार्गच नाही. ही फिलॉसॉफी नाही, हे फिजिक्स आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आइन्स्टाईन जे फिजिक्सचे जनक आहेत ते सांगतात की क्वांटम एन्टँगलमेंट या कॉन्सेप्टनुसार दोन पार्टिकल्स एकदा कनेक्टेड झाले तर ते कितीही दूर गेले तरी एकमेकांशी इन्स्टंटली ते इन्फ्लुएन्स करत असतात. म्हणजे तुमचे थॉट्स जे एनर्जी आहेत हे युनिव्हर्स मधल्या इतर पार्टिकल्सला देखील इन्फ्लुएन्स करत असतात, कितीही दूर असल्या तरी. आता यासोबतच ऑब्झर्वर इफेक्ट म्हणून आहे. त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स मधला सगळ्यात स्टनिंग एक्सपेरिमेंट केला गेला, डबल स्लिट एक्सपेरिमेंट, ज्याच्यामध्ये सायंटिस्टना हे कळालं की जेव्हा कोणी ऑब्झर्व करतो तेव्हा ते पार्टिकल्स वेगळ्या प्रकारे बिहेव करतात. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं अटेन्शन हे देखील त्या रियालिटीला शेप करू शकतं, बदलू शकतं. हे मिस्टिकल नाहीये, हे फिजिक्स आहे. हे कोणती जादू नाही, ही फिजिक आहे. हे प्रूव्ह झालंय सायंटिफिकली. हे लॅबमध्ये देखील प्रूव्ह झालेलं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे क्वांटम फिजिक्सवर बेस्ड आहे मित्रहो. तुमचे विचार इज इक्वल टू एनर्जी. ती एनर्जी एका फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते आणि ती फ्रिक्वेन्सी विश्वात जाते. त्याच फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी तुमच्याकडेही ह्या विश्वाद्वारे पाठवल्या जातात, तुमच्याकडे यायला लागतात. जसं काही एखादं रेडिओ असतं, तुम्ही 93.5 FM ला ट्यून केलं तर 93.5च FM तुम्हाला ऐकू येतं, 104.8चं FM ऐकू येत नाही. तसंच तुम्ही पॉवर्टी फ्रिक्वेन्सीला जर ट्यून असाल तर पॉवर्टी कंटेंटच मिळेल. अबंडन्स फ्रिक्वेन्सीला जर तुम्ही ट्यून असाल तर तुमच्याकडे भरभराट अबंडन्स कायमची मिळत राहील मित्र हो. आता यासोबतच स्पिरिच्युअलिटी मध्ये काय सांगितलंय तर वेद काय सांगतात? हजारो वर्षापूर्वी जेव्हा क्वांटम फिजिक्स देखील हा शब्द देखील अस्तित्वात नव्हता तेव्हा आपल्या ऋषी मुनींनी देखील हेच सांगितलेलं होतं. उपनिषदामध्ये नाद ब्रह्मचा कॉन्सेप्ट आहे. नाद म्हणजे साऊंड, व्हायब्रेशन. ब्रह्म म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, अल्टिमेट रियालिटी. नाद ब्रह्म म्हणजे व्हायब्रेशन इज द अल्टिमेट रियालिटी. म्हणजे विश्वाची निर्मिती एका साऊंड व्हायब्रेशन मधून झालेली आहे. ओम हा प्रीमॉर्डियल साऊंड आहे. हा सृष्टीचा मूळ कंपन आहे मित्र हो, असं मानलं गेलेलं आहे. आता यासोबतच बायबल मध्ये देखील म्हटलं गेलंय, इन द बिगिनिंग देयर वॉज द वर्ड. आधी शब्द होता, साऊंड होता. कुराण मध्ये देखील म्हटलेलं आहे, कुन फया कुन, बी अँड इट इज. म्हणजे कमांड, साऊंड, व्हायब्रेशन इज इक्वल टू क्रिएशन. सगळ्या धर्मांनी, सगळ्या स्पिरिच्युअल ट्रॅडिशन्सनी देखील हेच सांगितलेलं आहे की व्हायब्रेशन इज इक्वल टू क्रिएशन. म्हणजे व्हायब्रेशन मधून क्रिएशनची निर्मिती होत असते. प्रत्येक मंत्राची एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी असते मित्र हो. त्या फ्रिक्वेन्सीने स्पेसिफिक रिझल्ट तुमच्याकडे येत असतात. आता आपल्याकडे ओम श्रीम लक्ष्मी बीज मंत्र आहे. हा अबंडन्स फ्रिक्वेन्सीचा मंत्र आहे मित्र हो. ओम गम गणपतये नमः
हा ऑब्स्टॅकल रिमूव्हलच्या फ्रिक्वेन्सीचा मंत्र आहे. परत ओम नमः शिवाय हा ट्रान्सफॉर्मेशनच्या फ्रिक्वेन्सीचा मंत्र आहे मित्र हो. आपल्या पूर्वजांनी फ्रिक्वेन्सीचं सगळं सायन्स हजारो वर्षापूर्वीच डेव्हलप केलेलं होतं मित्र हो, पण आपणच विसरायला लागलेलो आहे. आता वेस्टर्न सायन्स तेच रिडिस्कवर करतंय आणि आपल्याला येऊन सांगतंय मित्र हो, पण आपल्याला हे विसरून चालणार नाही. पैशाची फ्रिक्वेन्सी वर्सेस गरिबीची फ्रिक्वेन्सी. मित्र हो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, अबंडन्स समृद्धीची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आणि पॉवर्टी गरिबीची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, आणि सगळ्यात क्रिटिकल प्रश्न की तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. आता पॉवर्टी फ्रिक्वेन्सी म्हणजे लो व्हायब्रेशन्सचे इमोशन्स आहेत, जसं की फिअर म्हणजे भीती, पैसे संपतील तर, लॅक म्हणजे कमतरता, म्हणजे माझ्याकडे पुरेसं नाहीये, वरी म्हणजे काळजी, उद्या उद्या काय होईल, उद्या काय होईल माझं, स्ट्रेस ताण तणाव म्हणजे कसं भरणार माझे पैसे एवढे, कसे भरून येतील, जलसी मत्सर, त्याला कसं मिळालं, त्याला किती भरभराट चालू आहे, रिझेंटमेंट म्हणजे राग, श्रीमंत लोक चोर असतात, ते बेईमान असतात असं म्हणणं, किंवा विक्टिमहुड म्हणजे स्वतःलाच विक्टिम मानायचं, म्हणजे माझ्यासोबतच असं का होतं का होतं. आता यानंतर थॉट्स आपले कसे असतात की पैसेच नाही येत हो, पैसेच नाहीत माझ्याकडे, यानंतर मला मला कधीच मिळणार नाहीत पैसे, कधीच मिळू शकणार नाहीत, किंवा मी मी गरीब आहे, मी गरीब आहे. आणि त्यानंतर श्रीमंत लोक लुटारू असतात, हे असेच असतात. त्यानंतर पैसा म्हणजे पाप, पैसा म्हणजे पाप असतं. ह्यानंतर पैशाने सुख मिळत नाही, पैसा काय सगळं असतं का, पैशाने कधीच आनंद मिळू शकणार नाही, समाधान मिळू शकणार नाही. किंवा आमच्या कुटुंबात कधीच कोणी श्रीमंत नव्हतं, मग आम्ही कुठून होणार, गरिबीचे गरीब आमच्या नशिबालाच आलेली आहे, असं म्हणणं किंवा असे विचार करणं. मग यानंतर आपल्या कृती कशा असतात, तर होर्डिंग म्हणजे साठवून ठेवणं, म्हणजे दुर्मिळ आहे असं समजून साठवून ठेवणं, किंवा ओव्हरवर्किंग भीतीमधून तुम्ही जास्त काम करताय, खूप काम करणं, किंवा कंप्लेनिंग सतत तक्रार करत राहणं, ब्लेमिंग दोष देणं इतरांना, सगळ्यांना, कधी कधी स्वतःलाही दोष देत राहणं, नॉट इन्व्हेस्टिंग कुठे भीतीमुळे कुठेही इन्व्हेस्ट करत न करणे, अवॉइडिंग रिस्क म्हणजे इन्सिक्युअर माइंडसेट असल्यामुळे कुठे रिस्क घ्यायचीच नाही, यामुळे आपल्याकडे आपलं खूप नुकसान होत असतं. यासोबतच बॉडी लँग्वेजमध्ये काय, तर हंच्ड शोल्डर्स असे असं राहणं, किंवा क्लोज्ड पॉश्चर, किंवा असं वरीड फेस, किंवा टाईट जॉ असं, किंवा शॉलो शालो ब्रीदिंग असणे, वरवरचा श्वास श्वास नीट न घेणे. मग शब्द कसे आहेत निगेटिव्ह, तर महाग आहे, किंवा परवडत नाही, किंवा पैसेच नाहीत, किंवा कसं जमणार, हे हे जे शब्द आहेत हे निगेटिव्ह शब्द आहेत मित्र हो. ही फ्रिक्वेन्सी 100 ते 200 हर्ट्सच्या आसपास आहे. एक इंटरेस्टिंग रिसर्च सांगतो, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या 2018च्या स्टडीनुसार जे लोक सतत फायनान्शियली स्ट्रेसमध्ये राहतात, त्यांच्या ब्रेनचा म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो असतो, तो डिसिजन मेकिंग जो एरिया असतो तो कमी ऍक्टिव्ह असतो, आणि ॲमेग्डेला हा जो असतो तो फिअर सेंटर म्हणजे जिथे भीती निर्माण होते तेच जास्तीत जास्त ऍक्टिव्ह असतो. म्हणजे पॉवर्टी फ्रिक्वेन्सीला तुमचं ब्रेन लिटरली रिवायर करते, जिथे तुम्ही फिअर बेस्ड डिसिजन घेताय, ऑपॉर्च्युनिटी बेस्ड डिसिजन घेणं सोडून टाकताय, आणि यामुळेच तुमच्याकडे गरिबी येत असते मित्र हो. आता अबंडन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय व्हायब्रेशन्स. आता इथे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, की माझ्याकडे किती काय काय आहे, याबद्दल धन्यवाद, जॉय आनंद, जगणं किती सुंदर आहे, लव प्रेम, एकमेकांविषयी प्रेम, मी प्रेम देतो आणि मी प्रेम शेअर देखील करतो, ट्रस्ट विश्वासची फ्रिक्वेन्सी म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल, जनरॉसिटी म्हणजे उदारतेची फ्रिक्वेन्सी, मी देऊ शकतो, माझ्याकडे आहे तर मी त्याला देऊ शकतो, मदत करू शकतो, पीस मनःशांतीची फ्रिक्वेन्सी म्हणजे मी सुरक्षित आहे, मी शांत मनःशांत राहणे, एक्साइटमेंटची फ्रिक्वेन्सी नवीन काय करता येईल, नवीन काय शिकता येईल, आयुष्याला एक्सप्लोअर करण्याची फ्रिक्वेन्सी. आता विचार कशा प्रकारचे असतात, तर पैसा सहजपणे येतोय,
मी प्रॉस्परस आहे, मी योग्य ठिकाणी योग्य वेळी असतो, पैसा चांगल्या लोकांकडेही येतो, मी वेल्थ क्रिएट करतो, ऑपॉर्च्युनिटीज सगळीकडे आहेत. मनी इज अ टूल फॉर गुड. चांगलं काही करण्यासाठीचं ते एक टूल आहे. आता ह्या कृती कशा असतात? तर गिव्हिंग म्हणजे कुणाला तरी आपल्या भरभराटीतून देणं, इन्व्हेस्टिंग कुठेतरी विश्वासू जागी योग्य ती इन्व्हेस्ट करणं, सेलिब्रेटिंग ऑदर्स सक्सेस म्हणजे इतरांचं यश ते देखील सेलिब्रेट करणं, टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क कधी कधी पुढचा विचार करून व्यवस्थित रिस्क देखील घेणं, लर्निंग कंटिन्युअसली म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकणं, नेटवर्किंग जनरसली म्हणजे लोकांशी नेटवर्क देखील चांगलं बनवणं. आता यांचं बॉडी लँग्वेज कसं असतं? तर अपराईट पोस्चर, ताठ मान, ओपन आर्म्स, स्माइलिंग फेस, डीप ब्रीदिंग आणि रिलॅक्स्ड शोल्डर असे असतात. आता इथे वर्ड्स कसे असतात? तर मला ते अफोर्ड करता येईल, मी इन्व्हेस्ट करतो, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मी वेल्दी होतोय, मी श्रीमंत होतोय, असे शब्द ते वापरतात. मित्र हो, ही फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्स पेक्षा अधिकची, 500च्या हर्ट्स पेक्षा अधिकच्या आसपासची आहे. आता एक एक्सरसाइज तुम्ही करा मित्र हो. आत्ता या क्षणी मागच्या 24 तासांच्या कालावधीत तुम्ही काय काय केलं ते विचार करा. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये जास्त होता? पॉवर्टी फ्रिक्वेन्सीमध्ये जास्त होता की अबंडन्स फ्रिक्वेन्सीमध्ये? तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःलाच उत्तर द्या मित्र हो. बहुतेक लोक हे ऐकून अनकम्फर्टेबल होतात. पॉवर्टी फ्रिक्वेन्सीवर आहेत म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे असं त्यांना वाटायला लागतं. पण ही गुड न्यूज आहे मित्र हो. का? तर कारण तुम्हाला आता कळालंय, तुम्ही आता ज्ञात झालेले आहात. आता तुम्हाला अवेअरनेस आलेली आहे आणि ही अवेअरनेसच तुमची ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आहे मित्र हो. हे लक्षात घ्या. 528 हर्ट्झ द मनी फ्रिक्वेन्सी. मित्र हो, आता एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे त्याबद्दल बोलूया. 528 हर्ट्झ याला द लव्ह फ्रिक्वेन्सी किंवा मिरॅकल फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. 528 हर्ट्झचं काय विशेष? तर डॉक्टर लिओनार्ड होरोविट्झ हार्वर्ड ट्रेंड रिसर्चर आहेत. त्यांनी त्यांच्या एक्सटेन्सिव्ह रिसर्चमध्ये असं दाखवलंय की 528 हर्ट्झ ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती DNA ला रिपेअर करते. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 528 हर्ट्झ ऐकल्याने तुमच्या DNA मधली जी काही डॅमेज सेल्स असतील ते रिपेअर व्हायला लागतात. जर्नल ऑफ ॲडिक्शन रिसर्च अँड थेरपी हे 2018चं जे आहे यामध्ये असं पब्लिश झालेल्या एका स्टडीनुसार असं सांगण्यात आलंय की 528 हर्ट्झ ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन जे आहे त्याला कमी करते आणि टेस्टेस्टेरॉन आणि ऑक्सिटोसिन यांना वाढवते. म्हणजे म्हणजे स्ट्रेस कमी आणि कॉन्फिडन्स वाढतं, कनेक्शन वाढतं मित्र हो. डॉक्टर ग्लेन रेन क्वांटम बायोलॉजी रिसर्चर होते. त्यांनी 1988 मध्ये एक एक्सपेरिमेंट केलं. त्यांनी DNA सॅम्पल्सला डिफरंट फ्रिक्वेन्सीला एक्सपोज केलं. रिझल्ट काय आलं माहितीये का? 528 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीने DNA ॲब्झॉर्प्शन रेट हे 8.22% वाढला. म्हणजे DNA हा जास्त UV लाईट ॲब्झॉर्ब करत होता. म्हणजे DNA हेल्दियर आणि स्ट्रॉंगर बनत होता. पण फक्त DNAच नाही, 528 हर्ट्झ अबंडन्स देखील अट्रॅक्ट करतं. का? कारण 528 हर्ट्झ हे लव, हार्मोनी आणि बॅलन्स या एनर्जीशी रेझोनेट करत असतं. आणि अबंडन्स भरभराट ही लव आणि हार्मोनीचं एक बाळ आहे, एक चाइल्ड आहे असं मानलं जातं. आता विचार करा, जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड मध्ये असता, भीतीत असता किंवा टेन्शन मध्ये असता तेव्हा तुमच्याकडे पैसा येईल का? नाही ना मित्र हो. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स्ड असता, शांत असता, फ्लो मध्ये असता तेव्हा मात्र तुमच्या बेस्ट आयडियाज तुमच्याकडे येऊ लागतात. तुम्ही बेस्ट डिसिजन्स घेऊ शकता. चांगल्या बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसायला लागतात, संधी दिसायला लागतात. 528 हर्ट्झ तुम्हाला नेमकं त्याच स्टेटमध्ये नेतं मित्र हो. आता प्रॅक्टिकली 528 हर्ट्झ कसं वापरायचं? तर नंबर 1 यूट्यूबवर जा.
नंबर 2, सर्च करा 528 हर्ट्झ अबंडन्स फ्रिक्वेन्सी असं. तुम्हाला अनेक व्हिडिओज मिळतील. 500 हर्ट्झचं म्युझिक, बायनॉरल बीट्स असं हे ते म्युझिकचं नाव आहे. मग काम करताना बॅकग्राऊंडमध्ये ते लावा, मेडिटेशन करत असाल तिथे लावा, झोपताना लो व्हॉल्यूममध्ये ते लावून झोपा, मॉर्निंग रुटीन करत असताना तिथे देखील हे लावून ठेवा हे म्युझिक. किमान 30 मिनिटं रोज 528 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी ऐका. तुमच्या सेल्समध्ये तुमच्या एनर्जी, तुमच्या व्हायब्रेशन त्या फ्रिक्वेन्सीला अलाइन होऊ लागतील आणि हळूहळू तुमच्या आयुष्यात अबंडन्स भरभराट यायला सुरू होईल मित्र हो. जॅपनीज एक्सपेरिमेंट, डॉक्टर मजारू इमाटो. मित्र हो, आता मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट सांगतो जे ऐकल्यावर तुम्हाला या फ्रिक्वेन्सीवर नक्कीच विश्वास बसेल. डॉक्टर मजारू इमाटो जॅपनीज रिसर्चर होते. त्यांनी एक रिव्होल्युशनरी एक्सपेरिमेंट केलेला आहे पाण्यावर. द वॉटर एक्सपेरिमेंट असं त्याचं नाव आहे. तर डॉक्टर इमाटो यांनी पाण्याचे अनेक सॅम्पल्स घेतले आणि काही सॅम्पल्सला पॉझिटिव्ह वर्ड्स लिहून ते चिकटवले. लव, ग्रॅटिट्यूड, थँक्यू असं आणि ब्युटिफुल असं. आणि काही सॅम्पल्सला मात्र निगेटिव्ह शब्द लिहिले होते की हेट, यू डिस्कस्ट मी, अगली, यू फूल असं. तर काही सॅम्पल्सला ब्युटिफुल म्युझिक ऐकवलं, मोझार्ट, बिथोवेन. काही सॅम्पल्सला मात्र हार्श, लाऊड फ्रिक्वेन्सी, अग्रेसिव्ह म्युझिक असं ऐकवण्यात आलं होतं. मग डॉक्टर इमाटोनी हे पाणी घेतलं आणि याला गोठवलं, फ्रीज केलं आणि त्यांचे आईस क्रिस्टल्स निर्माण केले. हे आईस क्रिस्टल्स घेऊन ते मायक्रोस्कोप खाली ठेवून त्याचे फोटो देखील त्यांनी काढले. आणि रिझल्ट काय होता मित्र हो, तर लव, ग्रॅटिट्यूड, थँक्यू या पॉझिटिव्ह वर्ड्सचे जे क्रिस्टल्स होते ते अत्यंत सुंदर दिसणारे, सिमेट्रिकल असणारे आणि परफेक्टली हेक्झागोनल शेपचे होते. पण ज्यांना हेट, अगली, यू डिस्गस्ट मी या निगेटिव्ह वर्ड्सचं प्रोजेक्शन करण्यात आलं होतं, त्यांचे क्रिस्टल मात्र विकृत, ब्रोकन झालेले, असिमेट्रिकल आणि अगली स्वरूपातले होते. क्लासिकल म्युझिकचे क्रिस्टल्स अगदी सुंदर होते, अग्रेसिव्ह म्युझिकचे मात्र विकृत झालेले होते. याचा अर्थ काय, तर पाण्यावर वर्ड्स, साऊंड, फ्रिक्वेन्सीचा प्रभाव पडतो. आता विचार करा, तुमचं शरीर तर 60 ते 70% पाणीच आहे. जर पाण्यावर वर्ड्स आणि फ्रिक्वेन्सीचा एवढा प्रभाव पडत असेल तर तुमच्या शरीरावर, तुमच्या सेल्सवर, तुमच्या DNA वर किती प्रभाव पडत असेल. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की मी गरीब आहे, मला कधीच मिळणार नाही, माझं नशीबच खराब आहे, तर तुमचं शरीरातलं पाणी देखील ते ऐकतंय. तुमच्या सेल्सने ते अब्झॉर्ब केलेलं असतं आणि तुमची फ्रिक्वेन्सी लो व्हायब्रेशनला अलाइन व्हायला लागते. आणि जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे अबंडन्स आहे, भरभराट आहे, माझ्याकडे पैसा फ्लो होत आहे, मी प्रॉस्परस आहे, तेव्हा तुमच्या शरीरातलं पाणी ब्युटिफुल क्रिस्टल्स बनवायला लागतं. तुमच्या सेल्स अलाइन होत आहेत, तुमची फ्रिक्वेन्सी देखील हाय व्हायब्रेशनला शिफ्ट व्हायला लागते. डॉक्टर इमॉटोचं हे एक्सपेरिमेंट फ्रिक्वेन्सीची पॉवर प्रूव्ह करतं. तुमचे शब्द इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी, तुमचे विचार इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी, तुमच्या फिलिंग्स इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. ते सगळं तुमच्या शरीराला, तुमच्या रियालिटीला शेप देत असतं, प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी. वैदिक रहस्य ओम श्रीम लक्ष्मी बीज मंत्राची फ्रिक्वेन्सी. मित्र हो, आता आपल्या भारतीय विजडमकडे वळूया. आपल्या वेदांमध्ये प्रत्येक देवता देवीला एक बीज मंत्र दिलेला आहे. आता बीज मंत्र म्हणजे सीड मंत्र, सिंगल सिलॅबल साऊंड असतं. म्हणजे हा मंत्र त्या देवाच्या एनर्जीला जागृत करत असतं, शक्तीला. हे कोणते रॅन्डम शब्द नाहीयेत मित्र हो, हे हजारो वर्षांच्या ध्यान, तपश्चर्या आणि अनुभवातून ऋषी मुनींनी शोधलेले आहेत. स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचे कोड्स याला तुम्ही म्हणू शकता. आता लक्ष्मी देवी समृद्धीची देवी आहे, अबंडन्स, भरभराट या गोष्टींची ती देवी आहे. तिचं बीज मंत्र काय आहे, तर ओम श्रीम. या मंत्राची एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे मित्र हो. श्रीम हा शब्द बोलताना काय होतं, श हा साऊंड तुमच्या थ्रोटचं सेंटर म्हणजे विशुद्ध चक्र याला ऍक्टिव्ह करतं. र हा साऊंड तुमच्या सोलार प्लेक्सस म्हणजे मणिपुरा चक्रला
ऍक्टिव्ह करत असतं, ऍक्टिव्हेट करत असतं. आणि ई हा साऊंड हा थर्ड आय म्हणजे अजना चक्र याला ऍक्टिव्ह करत असतं. आणि यानंतर हा जो नेझल साऊंड आहे, नाकातून येणारा साऊंड आहे, हा तुमच्या क्राऊनला, सहस्रारा चक्राला ऍक्टिव्हेट करत असतो. म्हणजे एका छोट्या शब्दात तुमचे मल्टिपल एनर्जीज सेंटर ऍक्टिव्हेट होत आहेत. यावेळी तुमचा वोकल कॉर्ड हा एका विशिष्ट व्हायब्रेशनला व्हायब्रेट होत असतो आणि ती व्हायब्रेशन अबंडन्स भरभराटीच्या एनर्जीला ऍक्टिव्हेट करत असते. IIT खरगपूरचे प्रोफेसर अजय कमल शर्मा यांनी हे मंत्राच्या अकॉस्टिक वर रिसर्च केलंय. त्यांनी हे दाखवून दिलंय की संस्कृत मंत्राचे जे व्हायब्रेशन आहेत ते स्पेसिफिक ब्रेन वेव्ह पॅटर्नला क्रिएट करत असतात, जे मेडिटेशन, फोकस आणि पॉझिटिव्हिटी वाढवतात. आता हे कसं करायचं, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा म्हणा ओम श्रीम, ओम श्रीम, ओम श्रीम. आता 108 वेळाच का, तर 108 हा सेक्रेड नंबर आहे, दैवी नंबर आहे. सूर्य ते पृथ्वीचं अंतर हे सूर्याच्या डायामीटर पेक्षा म्हणजे त्याच्या डायामीटर पेक्षा 108 पटीने जास्त आहे. चंद्र ते पृथ्वीचं अंतर चंद्राच्या डायामीटरच्या 108 पट आहे. 108 इज इक्वल टू 1 गॉड, 0 एम्प्टीनेस आणि 8 इन्फिनिटी. इन्फिनिटीचं चिन्ह देखील असंच असतं. तर म्हणताना डोळे बंद करा, हृदयावर लक्ष केंद्रित करा, फील करा लक्ष्मी मातेची जी गोल्डन एनर्जी आहे ती तुमच्या हृदयात येते. व्हिज्युअलाइज करा एक गोल्डन लाईट तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये ती पसरत आहे. माला जपमाळ वापरा, ती टॅक्टिकल फीडबॅक देते की एक एक तुमचं जसं जसं जप होत आहे त्याबद्दलचं, आणि त्यामुळे तुमचं फोकस देखील वाढतं. मित्र हो, हे फक्त जप नाहीये, हे फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट आहे. तुमची वोकल कॉर्ड, तुमच्या बॉडीमधले सेल्स, तुमची एनर्जी फील्ड अबंडन्स भरभराटीच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करते. या फ्रिक्वेन्सीची तुम्ही ट्यून होताय आणि अबंडन्स त्याला रिस्पॉन्ड करतच. मित्र हो, एक सत्य सांगतो, मंत्र म्हणजे मॅजिकल स्पेल नाही, कोणतं मॅजिकल एक जादुई गोष्ट नाही की म्हटलं आणि पैसे तुमच्याकडे येऊन पडले. मंत्र म्हणजे फ्रिक्वेन्सी ट्युनिंग आहे. जसं गिटार ट्यून करतात तसंच मंत्र तुमची एनर्जी ट्यून करत असते. एक ट्यून केलेली गिटार अगदी सुंदर संगीत काढते. ट्यून केलेल्या गिटारमधून अगदी सुंदर मधुर संगीत निघत असतं आणि आउट ऑफ ट्यून झालेली गिटार मात्र अगदीच घाणेरडी वाजत असते. तसंच ट्यून एनर्जीने तुमच्याकडे भरभराट यायला लागेल आणि आउट ऑफ ट्यून एनर्जीने तुमच्याकडे गरिबी, पॉवर्टी यायला लागेल. मित्र हो, तुमची फ्रिक्वेन्सी कशी बदलायची, 7 प्रॅक्टिकल स्टेप्स. मित्र हो, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट, थिअरी पुरे, आता ऍक्शन काय करायचं ते सांगतो. तुमची फ्रिक्वेन्सी पॉवर्टी मधून अबंडन्स कडे कशी शिफ्ट करायची, तर स्टेप नंबर 1, अवेअरनेस. तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात ते जाणून घ्या. यू कांट चेंज व्हॉट यू डोंट मेजर, असं पीटर ड्रकर असं म्हणतात. आज संपूर्ण दिवस फक्त ऑब्झर्व करा. काय, तर तुम्ही ज्या इमोशनने जगताय ते कोणतं इमोशन आहे आणि तुम्ही ज्या थॉट्सने विचार करताय, कोणत्या थॉट्सने विचार करताय, तुम्ही कोणते वर्ड्स कोणते बोलताय, कोणते बोलताय. एक छोटी वही घ्या, पॉकेट डायरी ठेवा, दिवसातून 3 वेळा चेक करा, सकाळ, दुपार आणि रात्री. लिहा की आता माझं इमोशन काय आहे, माझा डॉमिनंट थॉट विचार काय आहे, आणि रात्री या सगळ्यांचा रिव्ह्यू करा. आज मी बहुतेक वेळा कोणत्या फ्रिक्वेन्सीवर होतो, फिअर, वरी अशा लो फ्रिक्वेन्सीवर की न्यूट्रल असलेल्या मीडियम फ्रिक्वेन्सीवर की जॉय आणि ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेच्या हाय वाल्या फ्रिक्वेन्सीवर. हे किमान 7 दिवस तरी करा. तुम्हाला पॅटर्न दिसेल. तुमच्या डिफॉल्ट फ्रिक्वेन्सी काय आहेत, तुम्ही डिफॉल्ट पोझिशन कुठे आहे ते तुम्हाला कळून येईल. मित्र हो, आता स्टेप नंबर 2, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. सगळ्यात शक्तिशाली फ्रिक्वेन्सी इलिव्हेटर आहे. ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात जलद लो फ्रिक्वेन्सी ते हाय फ्रिक्वेन्सीवर नेणारी प्रॅक्टिस आहे. न्यूरोसायन्स रिसर्च सांगतं, US बर्कली 2017 मध्ये हे असं सांगण्यात आलं होतं की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस
तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन आणि सिरोटोनिन रिलीज करतं, ज्यामुळे तुमची व्हायब्रेशन्स हे इन्स्टंटली वाढते. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या 2015च्या स्टडीनुसार जे लोक रेग्युलरली ग्रॅटिट्यूड जर्नल ठेवतात त्यांच्या मेंटल हेल्थमध्ये सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट झालेलं दिसतं. इवन मंथ्स महिन्यानंतरही ग्रॅटिट्यूड ब्रेनला देर इज इनफ मोडमध्ये टाकतं की बाबा माझ्याकडे भरभराट आहे. हे अबंडन्स फ्रिक्वेन्सी आहे मित्र हो. कंप्लेनिंग ब्रेनला देर इज नॉट इनफ म्हणजे माझ्याकडे नाहीच मोडमध्ये टाकतं. हे पॉवर्टी फ्रिक्वेन्सी आहे. आता प्रॅक्टिकल कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. रोज सकाळी उठल्यावर 3 मिनिटं डोळे बंद करा आणि म्हणा, मी कृतज्ञ आहे टिंबटिंबसाठी. आता इथे तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल, जसं की आरोग्य, माझे दोन्ही हात पाय चालतात, किती भाग्य आहे. कुटुंब, माझी माणसं माझ्या बरोबर आहेत. घर, माझ्या डोक्यावर छप्पर आहे. अन्न, आज मला जेवायला मिळणार आहे. पाणी, मला स्वच्छ पाणी प्यायला आणि वापरायला अवेलेबल आहे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा मित्र हो, आणि जे नाही ते आपोआप यायला लागेल. आता स्टेप नंबर 3, व्हिज्युअलायझेशन. भविष्यातली जी रियालिटी आहे तिचा आजच अनुभव करायला लागा. व्हिज्युअलायझेशन हे फ्रिक्वेन्सी अलाइनमेंटचं सगळ्यात पॉवरफुल टूल आहे. न्यूरोसायन्स, हार्वर्ड मेडिकल स्कूल हे सांगतं की तुमचं ब्रेन हे रियालिटी आणि इमॅजिनेशन यात फरकच करू शकत नाही. डॉक्टर ब्लासलॅटो युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचं एक एक्सपेरिमेंट आहे. त्यात ते सांगतात की 3 ग्रुप्सला त्यांनी बास्केट बॉल फ्री थ्रो करायला सांगितलं, म्हणजे फ्री तुम्ही बास्केटबॉल फेका. तर यातले ग्रुप 1 जो होता त्यांनी ऍक्च्युअली ते फ्री थ्रोची प्रॅक्टिस केली होती 20 दिवस, आणि ग्रुप 2 जो होता दुसरा ग्रुप त्यांनी काहीच केलं नाही, आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये त्यांनी फक्त 20 दिवस व्हिज्युअलाइज केलं की ते फेकतायत आणि ते त्या बास्केट जाऊन पडतंय. आणि रिझल्ट काय आले मित्र हो, तर ग्रुप 1 मध्ये 24% इम्प्रूव्हमेंट झाली. ग्रुप 2 ज्यांनी काहीच केलं नव्हतं त्यांच्यामध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट दिसून आली नाही, आणि तिसरं जे ग्रुप होतं त्यांनी 23% इम्प्रूव्हमेंट, म्हणजे ऑलमोस्ट इक्वल टू दररोज प्रॅक्टिस केलेल्या लोकांसारखंच ते त्यांना दिसून आलं. व्हिज्युअलायझेशन ऑलमोस्ट ऍक्च्युअली केल्यासारखं इतकंच इफेक्टिव्ह आहे मित्र हो. आता प्रॅक्टिकल कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. दिवसातून 10 मिनिटं शांत जागी बसा, डोळे बंद करा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही श्रीमंत माणूस आहात, तुमच्याकडे खूप सारे पैसे आलेले आहेत, असं व्हिज्युअलाइज करा. आता हे करत असताना स्पेसिफिक बना, म्हणजे तुम्ही ज्या घरात राहताय ते घर बघा, किचन कसं दिसतंय, बाल्कनी कशी आहे, आणि ज्या गाडीत बसलाय ती गाडी अनुभवा, तिची स्टेअरिंग कशी आहे, कसं फील होतंय. ज्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे ते बॅलन्स पहा, नंबर्स दिसतायत ते बघा, ते फील करा. तुमची फॅमिली कशी हॅपीली जगते ते सगळं काही अनुभवा. फक्त बघूच नका तर ते फील करा, त्या श्रीमंतीची फिलिंग अनुभवा. ती फिलिंगची फ्रिक्वेन्सी तीच तुम्हाला श्रीमंत बनवेल. आता स्टेप नंबर 4, अफर्मेशन्स. तुमची इनर डायलॉग्स बदला. सेल्फ टॉक रिसर्च, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन हे सांगतात की आपण दिवसातून ॲव्हरेज 12,000 ते 60,000 विचार करत असतो. त्यापैकी 80% हे निगेटिव्ह असतात आणि 95% हे रिपिटेटिव्ह असतात, तेच चालत असतात. आणि तुम्ही दररोज तेच निगेटिव्ह थॉट्स जर रिपीट करत असाल, म्हणजे जसं की तेच पॉवर्टी फ्रिक्वेन्सी जर तुम्ही रिपीट करत असाल, तर तुम्ही त्याच गरिबीला रिइन्फोर्स करताय. अफर्मेशन्स ही तुमची इनर डायलॉग्स असतात. पॉवर्टी अफर्मेशन्स म्हणजे कसे असतात बरं का, की जसं की माझ्याकडे पैसेच नाहीयेत, मी गरीब आहे, मला हे कधीच मिळणार नाही, माझं नशीबच खराब आहे. हे आजपासून थांबवा मित्र हो. आणि अबंडन्स अफर्मेशन्स हे आजपासूनच सुरुवात करा. जसं की पैसा माझ्याकडे सहजपणे येतोय, मी अबंडन्सचा चुंबक आहे, माझ्याकडे भरभराट येत आहे, मी श्रीमंत होण्यास पात्र आहे, युनिव्हर्स माझ्या प्रॉस्पेरिटीसाठी भरभराटीसाठी काम करतंय, मी वर्दी आहे, मी हे डिझर्व करतो, ऑपॉर्च्युनिटीज मला शोधत माझ्या दरवाजावर येत आहेत. असं करा मित्र हो. आता एक प्रॅक्टिकल सांगतो जे रोज सकाळी तुम्हाला करायचं आहे. रोज सकाळी आरशासमोर 5 मिनिटं हे अफर्मेशन्स म्हणा. स्वतःच्या डोळ्यात बघत म्हणा, हे महत्वाचं आहे. स्वतःच्या डोळ्यात बघून म्हणाल तर सबकॉन्शियस माइंडला डायरेक्टली मेसेज पोहोचत असतो. पहिल्यांदा
तुम्हाला थोडंसं करायला ऑकवर्ड वाटेल, कदाचित तुम्हाला हसू देखील येईल, पण हेच तुम्ही कंटिन्यू करा. 21 दिवसांनी हे तुम्हाला नॅचरल वाटायला लागेल मित्र हो. आता स्टेप नंबर 5, 528 म्हणजे 528 हर्ट्झचं म्युझिक डेली फ्रिक्वेन्सी बाथ. आता म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्येच तुम्हाला नहावायचं आहे. रोज किमान 30 मिनिटं तरी 528 हर्ट्झचं म्युझिक ऐका. यूट्यूबवर सर्च करा 528 हर्ट्झ अबंडन्स फ्रिक्वेन्सी किंवा 528 हर्ट्झ मिरॅकल टोन किंवा 528 हर्ट्झ मनी मॅग्नेट. हे तुम्हाला सर्च करून बघायचं आहे. आता हे कधी ऐकायचं आहे तर सकाळी मेडिटेशन करत असताना ऐका, काम करत असताना बॅकग्राऊंडमध्ये लावा, एक्सरसाइज करताना किंवा झोपताना लो व्हॉल्यूममध्ये लावून ठेवा. एक टिप देतो मित्र हो, इयरफोन्स वापरा. डायरेक्ट इयरमध्ये हे जेव्हा फ्रिक्वेन्सी जाते तेव्हा त्याचा इफेक्ट जास्त येतो. हे तुमच्या सेलला अबंडन्स फ्रिक्वेन्सीने चार्ज करेल, भरभराटीच्या फ्रिक्वेन्सीने. मग जसं तुम्ही एखादं फोन चार्ज करता तसंच ही फ्रिक्वेन्सी तुमची एनर्जी देखील चार्ज करेल. स्टेप नंबर 6, ऍक्ट ॲज इफ. श्रीमंत माणसाप्रमाणेच वागा. आता हे फेक इट टिल यू मेक इट जे म्हणतात तसं नाही, तर हे अलाइन युअर फ्रिक्वेन्सी टिल यू अट्रॅक्ट इट हे आहे. म्हणजे श्रीमंत माणूस कसा वागतो? कॉन्फिडेंटली, ताठ मान, स्ट्रॉंग आय कॉन्टॅक्ट, जनरॉसिटी म्हणजे दानशूरता, तो देतो, शेअर करतो. ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ राहतो जे मिळेल त्याबद्दल. आणि जॉयफुल, तो नेहमी आनंदी राहतो. पेशंटली, घाई करत नाही. तुम्ही आजपासून जर तसं वागायला सुरू केलात तर तुम्हाला नक्कीच बदल मिळतील मित्र हो. जसं की उदाहरण द्यायचं तर कोणी भिकारी मागतो तेव्हा तो पॉवर्टी माइंडसेटमध्ये असतो. म्हणजे माझ्याकडे नाहीच म्हणजे हे आहे खोटं, कारण त्याच्याकडे 10 रुपये का होईना असतातच ना, तर पण तो खोटं बोलतोय. अबंडन्स माइंडसेट कसं असतं तर मी देतो, 10 रुपये का होईना दिलेत. गिव्हिंग ही अबंडन्सची फ्रिक्वेन्सी आहे. वॉरन बफे हे जगातले सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. ते 150 बिलियन पैकी 99% डॉलर्स हे डोनेट करण्याचं प्रॉमिस त्यांनी केलेलं आहे. का? कारण गिव्हिंग, देणं म्हणजे अबंडन्सची फ्रिक्वेन्सी असते. आणि अबंडन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू मोर अबंडन्स. जितकं तुम्ही भरभराट द्याल तितकं आणखी भरभराट येईल. आता दुसरं एक उदाहरण देतो. रेस्टॉरंटमध्ये बिल आलं, पॉवर्टी माइंडसेट काय म्हणते की बाबा किती महाग आहे, हे शेवटचंच यायला हवं होतं. मग इथे स्ट्रेस, रिझेंटमेंट आहे, लो फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर की नाही? म्हणजे स्ट्रेसफुल आहे हे खूप. अबंडन्स माइंडसेट काय म्हणतं, अरे जेवण खूप छान झालं, वर्थ इट होतं, एवढे पैसे आहेत पण जेवण खाऊन मजा आली. हे म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, जॉय, एन्जॉयमेंट आहे, हाय फ्रिक्वेन्सी आहे. बिल सेमच आहे, पैसे देखील सेमच द्यावे लागतील, पण फ्रिक्वेन्सी ही डिफरंट आहे. डिफरंट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू डिफरंट फ्युचर रियालिटी मित्र हो, हे लक्षात घ्या. आता स्टेप नंबर 7, ओम श्रीम मंत्रा. हे डेली प्रॅक्टिस करा. रोज संध्याकाळी 108 वेळा ओम श्रीम हात जोडून डोळे बंद करून हे हृदयातून फील करून तुम्हाला म्हणायचं आहे. मिनिमम 21 दिवस कंटिन्युअसली करा. 21 दिवस करा, कारण न्यूरोसायन्स सांगतं की नवीन न्यूरल पाथवे फॉर्म होण्यासाठी मिनिमम 21 दिवस तरी लागतात. 66 दिवस हॅबिट परमनंट होण्यासाठी लागतात. तर 21 दिवस तुम्ही स्टार्ट करा आणि नंतर 66 दिवस कंटिन्यू करा, म्हणजे तुमचं परमनंटली तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर शिफ्ट झालेले असाल. म्हणजे ही तुमचं पर्सनल अबंडन्स फ्रिक्वेन्सीचं जनरेटर आहे मित्र हो. रिअल ट्रान्सफॉर्मेशन स्टोरीज. फ्रिक्वेन्सी शिफ्ट इज इक्वल टू लाईफ शिफ्ट. मित्र हो, मी तुम्हाला आणखी काही पॉवरफुल स्टोरीज आता इथे सांगणार आहे. स्टोरी नंबर 1, नाशिकची प्रिया. तिचं वय वर्ष 34, योगा इन्स्ट्रक्टर होती ती. मंथली इन्कम 15 ते 20 हजार होतं, पण फ्लक्च्युएटिंग राहायचं. प्रिया खूप मेहनत करायची. दिवसातून 5 ते 6 क्लास घ्यायची. सकाळी 6ला पहिली क्लास तर रात्री 8ला शेवटची संपायची. तिचं शरीर पूर्णपणे थकून जायचं, आवाज तिचा जायचा, पण इन्कम मात्र स्टेबल नव्हतं. एवढं सगळं करूनही एखाद्या महिन्यात तिला स्टुडंट्सच येत नव्हते, दुसऱ्या महिन्यात तर कमीच होऊन जायचे, आहेत तेवढे पण नाही राहायचे. प्रिया अगदी फ्रस्ट्रेटेड राहायची. मी इतकी मेहनत करते, योगा शिकवते, लोकांना हेल्दी करते,
पण मीच फायनान्शियली इतकी अनहेल्दी का आहे? तिच्या एका स्टुडंटने तिला फ्रिक्वेन्सी कन्सेप्ट बद्दल सांगितलं. एक बुक देखील तिला रिकमेंड केलं. प्रिया थोडं सुरुवातीला स्केप्टिकल होती, पण तिने एक्सपेरिमेंट म्हणून करायचं हे ठरवलं. तिने सुरुवात केली. रोज सकाळी 528 हर्ट्झचं म्युझिक ऐकणं, ग्रॅटिट्यूड जर्नल करणं, आय एम अबंडंट, मी भरभराटीत आहे, असे अफर्मेशन्स लिहिणं, ओम श्रीम मंत्र 108 वेळा म्हणणं, व्हिज्युअलायझेशन, पॅक्ड क्लासेस माझ्याकडे येत आहेत आणि मी स्टुडंट्स देखील खूप आनंदी आहेत, माझं इन्कम खूप ग्रो होत आहे असं व्हिज्युअलाइज करणं. आणि 3 महिन्यात काय झालं मित्र हो? नंबर 1, एका कॉर्पोरेट कंपनीने तिला अप्रोच केलं. त्यांच्या एम्प्लॉईजसाठी वीकली योगा सेशन घ्यायचे होते आणि मंथली कॉन्ट्रॅक्ट देखील होतं, 40,000 रुपये. नंबर 2, दुसरी कंपनीने तिला ऑनलाईन कोर्स, योगा कोर्ससाठी कोलॅबोरेशनचं ऑफर केलं. तिथे इन्कम तिचं किती? 25,000 मंथली पॅसिव्ह इन्कम होतं. आणि नंबर 3, तिच्या रेग्युलर क्लासेसला वेटिंग लिस्ट लागू लागली. म्हणजे सगळीकडून भरभराटच येऊ लागली मित्र हो. म्हणजे तिचं आता टोटल इन्कम किती झालं? पूर्वी 15 ते 20,000 जेमतेम यायचं, आता 80,000 एवढं इन्कम आणि त्यापेक्षाही जास्त होऊ लागलं. आता प्रिया म्हणते, मी पूर्वी देखील योगाच शिकवत होते, तेच आसन, तीच क्वालिटी, पण माझी एनर्जी वेगळी होती. मला पैसे हवे आहेत या डिप्रेशन फ्रिक्वेन्सीवर होते. डेस्पिरेशन ही माझी लो फ्रिक्वेन्सी होती. आता मी देते, मी शेअर करते, मी सर्व करते, मला आवडतं, या अबंडन्स फ्रिक्वेन्सीवर मी आहे. आणि अबंडन्सच्या फ्रिक्वेन्सीला अबंडन्स रिस्पॉन्ड करतं, हे मला आता कळालंय. लोकांना माझ्या क्लासेसमध्ये फरक जाणवायला लागलेला आहे. तुमच्यात काहीतरी बदललंय हो, असं एका स्टुडंटने देखील मला सांगितलं. तुम्ही जास्त रेडियंट दिसता, जास्त पीसफुल, जास्त मॅग्नेटिक दिसताय. ते मॅग्नेटिक, ते फ्रिक्वेन्सीचं शिफ्ट होणं, याचंच रिझल्ट होतं मित्र हो, असं प्रिया म्हणते. आता स्टोरी नंबर 2, समीर त्याचं वय वर्ष 46, स्मॉल बिझनेस ओनर होता. त्याचं प्रिंटिंग प्रेसचं दुकान होतं, पण तो स्ट्रगलमध्ये होता. कर्जात, तणावात खूप अडकून होता. गेल्या 3 वर्षापासून बिझनेस खूप डाऊनवर्ड स्पायरलमध्ये जाऊ लागला होता. क्लायंट कमी येत होते. डिजिटल प्रिंटिंगमुळे आता त्याचं कॉम्पिटिशन वाढलं होतं. कर्ज होऊन बसलं होतं 12 लाखाचं. समीर डिप्रेशनमध्ये जात होता. मी फेलियर आहे, हा त्याचा डेली थॉट होता. बायकोशी भांडणं करणं, मुलांवर चिडचिड करणं, रात्री झोप नाही. मग समीरला एका मित्राने टेस्लाचा हा कोट आणि फ्रिक्वेन्सी कॉन्सेप्ट बद्दल एक्सप्लेन केलं. समीर आधी सुरुवातीला स्केप्टिकल होता, पण डेस्पिरेट देखील होता. त्याने विचार केला की काय जातंय, प्रयत्न तरी करून बघूया. आधीच रॉक बॉटमला येऊन बसलोय आपण, आता यापेक्षा आणखी खाली काय जाणार. त्याने हे करायला सुरुवात केली. रोज 10 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करायचा, मग कृतज्ञतेचा सराव, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायचा, की माझ्याकडे निदान प्रिंटिंग प्रेस तरी आहे, त्याबद्दलचं ग्रॅटिट्यूड. मग 528 हर्ट्झचं म्युझिक तो काम करताना ऐकू लागला. मग पैसा येतोय, क्लायंट्स येतात, असे अफर्मेशन देखील म्हणू लागला. मग ओम श्रीम हा मंत्र देखील तो रात्री म्हणू लागला. पहिल्या काही महिन्यात काहीच घडून आलं नाही बिझनेस वाईज, पण समीरच्या जो माइंडसेट होता त्यामध्ये मात्र शिफ्ट झालेला दिसून आला. तो आता कमी चिडून यायला लागला, बायकोशी शांतपणे बोलायला लागला, मुलांसोबत हसत खेळत बोलायला लागला. आता अधिक शांत राहायला लागलाय आणि सोल्युशनवर विचार करायला लागलाय. प्रॉब्लेम्सकडे त्याचं लक्ष जात नव्हतं. डिजिटल प्रिंटिंग कॉम्पिटिशन आहे, तर मी काय डिफरंट करू शकतो, असं त्याने विचार केला. मग त्याने नंतर विचार करतानाच त्याला एक सुचलं की प्रीमियम पॅकेजिंग प्रिंटिंग यात स्कोप आहे, यात कॉम्पिटिशन कमी आहे, यातच काहीतरी करायला हवं. मग दुसऱ्या महिन्यात त्याला एक अनएक्सपेक्टेड ऑर्डर मिळाली. एका लोकल बेकरीसाठी प्रीमियम बॉक्सेस बनवायचे होते, जो त्याने कधीच एक्सपेक्ट देखील केलं नव्हतं. मग तिसऱ्या महिन्यात जुने क्लायंट्स परत आले, ज्यांनी 2 वर्षापासून त्याला कॉन्टॅक्ट देखील केला नव्हता. तुमचं काम चांगलं होतं, आम्ही दुसऱ्याकडे गेलो, क्वालिटी खराब यायला लागली हो, मग म्हणूनच परत यावंच लागलं बघा, असं म्हणू लागले. मग पुढच्या 6 महिन्यात त्याचं बिझनेस स्टेबल झालं. प्रीमियम पॅकेजिंग या बिझनेसमधून त्याचं रेव्हेन्यू देखील नवीन
यायला सुरू झालं. त्याचं कर्ज आपोआप फिटायला सुरुवात झाली. त्याने नवीन मशीन देखील घेतली. मग एका वर्षात त्याचं कर्ज 12 लाख पासून ते 3 लाख पर्यंतच बाकी राहिलं होतं. आता मंथली रेव्हेन्यू त्याचं डबल झालेलं होतं. समीर म्हणतो, मी कठीण परिश्रम तेव्हाही करत होतो आणि आताही करतोच आहे. फरक फक्त एवढाच आहे, तेव्हा मी स्ट्रेस, फिअर, भीती, वरी, चिंता यासारख्या फ्रिक्वेन्सीमध्ये होतो. आय एम फेलियर, नथिंग वर्स अशा फ्रिक्वेन्सीवर काम करत होतो. पण आता मी ट्रस्ट, फ्लो, ग्रॅटिट्यूड, सोल्युशन आहे, यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि माझ्यात ते सामर्थ्य आहे, या फ्रिक्वेन्सीवर मी काम करतो असं तो म्हणतो. मेहनत ही सारखीच आहे, पण एनर्जी वेगळी आहे आणि रिझल्ट्समध्ये तर आकाश पाताळाचा फरक आहे असं तो म्हणतो मित्र हो. आता स्टोरी नंबर 3, कोल्हापूरची मीना. ही स्टोरी मी ऍड करतो कारण ही एका सामान्य गृहिणीची स्टोरी आहे. मीना, हिचं वर्ष 38. ती एक हाऊसवाईफ होती. पतीचा छोटा किराणा दुकानाचा बिझनेस होता. मंथली इन्कम 25 ते 30 हजार होतं. मीनाला नेहमी वाटायचं, मी काहीच करू शकत नाही, मी फक्त एक हाऊसवाईफ आहे, पैसे कमवणं माझं काम नाही. एके दिवशी तिची मैत्रीण यूट्यूबवर फ्रिक्वेन्सी बद्दल व्हिडिओ बघत होती. मीनाने देखील ते बघितलं. तेव्हा तिला तिच्या मनाला एक गोष्ट लागली. तुमची फ्रिक्वेन्सी तुमच्या बिलीफ्सने ठरते. तुम्ही मी काहीच करू शकत नाही हे बिलीव्ह करताय, तर ती तुमची फ्रिक्वेन्सी आहे आणि ती फ्रिक्वेन्सी काहीच होत नाही या रियालिटीला अट्रॅक्ट करत असते. मीनाने ठरवलं, चला आपण हे ट्राय करूया, आपण स्वतःला बदलून बघूया आणि तिने स्वतःला बदलायला सुरुवात केलं. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. मी कॅपेबल आहे अशा प्रकारचे ती अफर्मेशन्स देखील म्हणू लागली आणि 528 हर्ट्झचं म्युझिक देखील ती स्वयंपाक करताना किंवा कामं करत असताना ती ऐकू लागली. मग नंतर पुढे 2 महिन्यात मीनाला आयडिया सुचायला लागला. त्यातच एक आयडिया आली की तिच्या हातचे लोणचे, पापड आणि मसाले हे खूप चविष्ट असतात. सगळे नातेवाईक तिचे कौतुक करत असतात. मी ते विकूही शकते का अशी तिला आयडिया आली. तिने व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकला, घरगुती लोणचे मसाले ऑर्डर आत्ताच करा. पहिल्या आठवड्यात 5 ऑर्डर्स आले, मग 15, मग 50. 6 महिन्यात मीनाची मंथली इन्कम 35,000 पतीच्या इन्कम पेक्षाही जास्त झाली. मीना म्हणते, लोणचे बनवणं मला आधीपासूनच यायचं, पण मी काहीच करू शकत नाही या बिलीफ मध्येच अडकून होते आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे मी स्वतःला ब्लॉक केलेलं होतं. जेव्हा मी माझी फ्रिक्वेन्सी बदलली तेव्हाच मला आयडिया आली आणि माझ्यात कॉन्फिडन्स आला. मग मी ॲक्शन केलं, त्यावर कृती केली आणि लगेच मला रिझल्ट्स देखील दिसून आले. तर बघा मित्र हो, ओप्रा विन्फ्रे, स्टीव्ह जॉब्स आणि फ्रिक्वेन्सी. मित्र हो, कदाचित तुम्ही म्हणाल या सगळ्या सामान्य लोकांच्या गोष्टी आहेत. जगातले ट्रू सक्सेसफुल लोक फ्रिक्वेन्सी बद्दल काय सांगतात, तर ऐका. ओप्रा विन्फ्रे या जगातल्या सर्वात इन्फ्लुएन्शियल वुमेन पैकी आहेत. तर त्यांची नेटवर्थच $2.5 बिलियन इतकी आहे. ओप्राचं बालपण खूप गरिबीमध्ये गेलेलं आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत. त्या एक सिंगल मदर होत्या. म्हणजे त्याच्या टीनेज वयातच त्यांना प्रेग्नन्सी झाली. त्यांची गरिबीमध्ये जगणं होतं त्यांचं. पण ओप्रा म्हणते की द वे यू थिंक creates reality for yourself. I understood that there was a direct connection between what I was thinking and feeling and what was showing up in my life. तुम्ही जसं विचार करता तसंच तुमची रियालिटी बनत जाते. मला कळालं की माझे थॉट्स आणि फिलिंग्स आणि माझ्या आयुष्यात जे घडतं यात डायरेक्ट कनेक्शन आहे. ओप्रा डेली ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करते. ओप्रा व्हिज्युअलायझेशन करते. ओप्रा अफर्मेशन्स देखील करते. ओप्राने द सिक्रेट या डॉक्युमेंटरीला तिच्या शोवर प्रमोट देखील केलेलं आहे, ज्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. स्टीव्ह जॉब्स ॲपलचे फाउंडर आहेत. जगातल्या इनोव्हेटिव्ह कंपनीजपैकी एक ॲपल मानल्या जाते. स्टीव्ह जॉब झेन बुद्धिझम प्रॅक्टिस करायचे, रेग्युलर मेडिटेशन देखील करायचे, सिम्प्लिसिटीने त्यांचं आयुष्य जगायचे, इंट्युइशनला ते फॉलो करायचे. स्टीव्ह जॉब्स म्हणतात की हॅव द करेज टू फॉलो युअर हार्ट अँड इंट्युइशन. दे समहाव ऑलरेडी नो व्हॉट यू
ट्रूली वॉन्ट टू बिकम. तुमच्या हृदयाला आणि इंट्युएशनला फॉलो करा. ते आधीच जाणतात की तुम्ही खरंच काय बनायचं ते. आता इंट्युएशन म्हणजे काय? इंट्युएशन म्हणजे तुमची हाय फ्रिक्वेन्सी सेल्फ तुम्हाला गाईड करते. जेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीवर असता, ग्रॅटिट्यूड, जॉय, लव, तेव्हा इंट्युएशन क्लिअर होत असतं. राईट डिसिजन तुम्हाला सुचायला लागतात. जेव्हा तुम्ही लो फ्रिक्वेन्सीवर असता, म्हणजे फिअर, भीती किंवा चिंता किंवा स्ट्रेस, तेव्हा इंट्युइशन हे ब्लॉक्ड होतं. तेव्हा तुम्ही चुकीचे डिसिजन्स घेऊ लागता. स्टीव्ह जॉबने मेडिटेशन आणि इंट्युइशन म्हणजेच हाय फ्रिक्वेन्सी अलाइनमेंट वापरून हे ॲपल ही कंपनी बनवली. अँड्र्यू कार्निगी, स्टील मॅग्नेट म्हणतात त्यांना. अँड्र्यू कार्निगी 1900च्या काळातले अमेरिकाचे सर्वात श्रीमंत माणूस होते. कार्निगेनी नेपोलियन हिलला थिंक अँड ग्रो रिच लिहायला इन्स्पायर केलं. कार्निगी म्हणाले, एनी आयडिया दॅट इज हेल्ड इन द माइंड, दॅट इज एम्फसाइज्ड, दॅट इज इदर फिअर्ड ऑर रिव्हियर्ड, विल बिगिन ॲट वन्स टू क्लोथ इटसेल्फ इन द मोस्ट कन्व्हिनियंट अँड अप्रोप्रिएट फिजिकल फॉर्म दॅट इज अवेलेबल. याचा अर्थ म्हणजे कोणतीही आयडिया जी माइंडमध्ये ठेवली, एम्फसाइज केली, म्हणजे भीतीने किंवा श्रद्धेने, तर ती फिजिकल फॉर्म घ्यायला लागते. थॉट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजेच फिजिकल फॉर्म. कार्निगीला हे 100 वर्षापूर्वीच कळालेलं होतं मित्र हो. शेवटचं मनापासून बोलणं. तुम्ही अँटिना आहात. मित्रांनो, आज आपण एका खूप अत्यंत प्रोफाऊंड आणि अत्यंत ट्रान्सफॉर्मेशनल कन्सेप्ट बद्दल बोललेलो आहोत. याचं नाव आहे फ्रिक्वेन्सी. टेस्लाने सांगितलं, एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन हेच विश्वाचं रहस्य आहे. वेदांनी सांगितलं, नाद ब्रह्म म्हणजे साऊंड, व्हायब्रेशन हीच सृष्टीचं मूळ आहे, सृष्टीची मूळ शक्ती आहे. आणि क्वांटम फिजिक्स देखील सांगतं की तुमची फ्रिक्वेन्सी मॅच करा या रियालिटीशी आणि ती रियालिटी तुमची होऊन जाईल. आईन्स्टाईननी सांगितलं की दिस इज नॉट फिलॉसॉफी, दिस इज फिजिक्स. डॉक्टर इमाटोने तर प्रूव्ह देखील केलं की वर्ड्स आणि फ्रिक्वेन्सी हे पाण्याचं स्ट्रक्चर बदलतात. डॉक्टर हॉकिन्सने मेजर देखील केलं की प्रत्येक इमोशनची एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी आहे. जिम कॅरीने ते जगून देखील दाखवलं. ओप्राने जगून दाखवलं. राजेश, प्रिया, समीर, मीना यांनी या सामान्य लोकांनी देखील ते जगून दाखवलं. मित्र हो, कदाचित तुम्ही म्हणाल, पण हे सगळं काय काल्पनिक, थेरॉटिकल नाहीये का? हे रियालिटीमध्ये खरंच काम करतं का? तर मी म्हणतो मित्र हो, तुम्ही ट्राय तरी करा. तुम्हाला थेअरीवर विश्वास ठेवायची गरजच नाहीये मित्र हो. तुम्हाला फक्त एक्सपेरिमेंट करायचा आहे. फक्त 21 दिवस, फक्त 21 दिवस. यात जातंय तरी काय? सकाळी 3 मिनिटं कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड करा आणि 5 मिनिटं अफर्मेशन्स करा, 10 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करा आणि संध्याकाळी ओम श्रीम हा मंत्र म्हणा. बॅकग्राऊंडमध्ये 528 हर्ट्झचं म्युझिक लावा. टोटल डेली इन्व्हेस्टमेंट फक्त 30 ते 40 मिनिटं. 21 दिवसांनी तुम्ही स्वतःच बघा तुमच्या आयुष्यात काहीतरी शिफ्ट झाले की नाही ते तुम्हालाच कळून येईल. मला पूर्ण खात्री आहे हे की असं झालेलंच असेल मित्र हो. एक शेवटचं उदाहरण सांगतो. तुमचं स्मार्टफोनचं अँटिना कसं काम करतं माहिती आहे का? ते एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर ट्यून केलेलं असतं. त्या फ्रिक्वेन्सीच्या सिग्नल्स ते कॅच करत असतं, बाकीच्या सिग्नल्सला इग्नोर करत असतं. तुमचा फोन FM रेडिओ 93.5 ला ट्यून आहे, तर 93.5चंच कंटेंट तिथे येतं, 104.8चं येणार नाही. दोन्ही सिग्नल हवेत तर उपस्थित आहेत, दोन्हीही अवेलेबल आहेत, पण तुमचं अँटिना कोणत्या फ्रिक्वेन्सीला ट्यून आहे त्यावर ते अवलंबून असतं. तुम्ही देखील एक अँटिनाच आहात मित्र हो. तुमचे जे विचार आहेत, तुमचे इमोशन्स जे आहेत, तुमचे जे मान्यता आहेत, बिलीफ्स आहेत, हे तुमचा एक अँटिना ट्यून करण्याचं काम करत असतात. तुम्ही पॉवर्टी फ्रिक्वेन्सीवर ट्यून आहात तर तुमच्याकडे फक्त गरिबीच कॅच होत राहील, प्रॉब्लेमच दिसतील, तुमच्यात सगळीकडे अडथळेच दिसत राहतील आणि काहीच होत नाही तर ते तुम्हाला तसंच दिसेल. पण तुम्ही जर अबंडन्स फ्रिक्वेन्सीवर ट्यून झालेले असाल तर अबंडन्स, भरभराट हेच तुमच्याकडे
येत राहील मित्र हो. ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिसत राहतील, सोल्युशन्स दिसत राहतील, सगळं काही शक्य होईल, सगळे काही शक्य आहे हे तुम्हाला दिसत राहील. विश्वात सगळं काही अवेलेबल आहे. गरिबी देखील अवेलेबल आहे, भरभराट देखील अवेलेबल आहे, फेलियर देखील आहे, सक्सेस देखील आहे, प्रॉब्लेम्स देखील आहेत, सोल्युशन्स देखील आहेत. सगळं सायमल्टेनियसली एक्झिस्ट करतं. तुम्ही काय कॅच करता ते तुमच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. मित्र हो, मेहनत तर महत्वाची आहेच. कोणी सांगत नाही की मेहनत करू नका, पण मेहनत पुरेशी नाही. एक शेतकरी दगडावर बियाणं पेरतो, मेहनत करतो, पण पीक येईल का मित्र हो? येणार नाही ना. का? कारण माती चुकीची आहे. दुसरा शेतकरी सुपीक जमिनीत बियाणं पेरतो, तेवढीच मेहनत करतो, पण भरभरून पीक घेऊन जातो. का? कारण त्याची मातीच योग्य होती मित्र, बरोबर ना? तर तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ही माती आहे. मेहनत म्हणजे तुमचं बियाणं आहे. चुकीच्या मातीत जर तुम्ही हे बीज पेरलं, ते बियाणं कितीही चांगल्या क्वालिटीचं असू द्या, तुमचं पीक येणार नाही. योग्य मातीत थोडंच बियाणं पेरा, पण तुमचं पीक मात्र भरभरून येईल. तुमची फ्रिक्वेन्सी बदला, तुमची एनर्जी शिफ्ट करा, तुमची व्हायब्रेशन वाढवा आणि मग तुमची मेहनत 10x, 100x, 100 पटीनं जास्त रिझल्ट देईल. तुम्ही डिझर्व करता अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, हॅपीनेस, हे सगळं काही तुम्ही डिझर्व करता. यशस्वी, समृद्धी, आनंदी जीवन हे जगणं फक्त तुमच्या चांगल्या फ्रिक्वेन्सी बदलण्यावरच डिपेंड आहे. त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी अलाइन करा. एक छोटा संकल्प, तुमचं होमवर्क. आजपासून 21 दिवस सकाळी 15 मिनिटं, सुरुवातीचे 15 मिनिटं ग्रॅटिट्यूड, मी कृतज्ञ आहे असं म्हणायचं आहे. नंतरचे 5 मिनिटं अफर्मेशन्स, मी भरभराटीत आहे असं म्हणायचं. मग नंतरचे 7 मिनिटं व्हिज्युअलायझेशन्स, स्वतःला श्रीमंत झालेलं अनुभवा. दिवसभर 528 हर्ट्झ म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये ऐका. पॉवर्टी वर्ड्स, गरिबांचे शब्द बोलणं बंद करा. ऍक्ट ॲज इफ, अबंडन्स फ्रिक्वेन्सीने वागा. गिव्हिंग प्रॅक्टिस, छोटंसं काहीतरी दररोज इतरांना द्या. संध्याकाळी 15 मिनिटं करायचं आहे. ओम श्रीम हा मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. रात्री 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड जर्नल, या 3 गोष्टी कोणत्या तरी लिहा ज्याच्याविषयी तुम्ही कृतज्ञ आहात. टोटल डेली इन्व्हेस्टमेंट हे फक्त 30 ते 40 मिनिटच आहे. आता कमेंटमध्ये लिहा, डे 1 मी माझी फ्रिक्वेन्सी शिफ्ट करतोय, आणि 21 दिवसांनी परत या आणि तुमचा जो अनुभव असेल तो मला कमेंटमध्ये नक्की लिहा. मला वाट बघायला आवडेल मित्र हो. मला कमेंट्स वाचायला आवडतील. मला तुमची ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी ऐकायला देखील आवडेल. आणि जर या व्हिडिओमधलं तुम्हाला खरोखर तुमच्या मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ त्या एका माणसाला नक्की शेअर करा जो खूप मेहनत करतोय पण रिझल्ट्स त्याच्याकडे येत नाहीयेत. कदाचित तुमचा हा एक शेअर त्याची फ्रिक्वेन्सी शिफ्ट करेल. कदाचित तुमचा हा एक शेअर त्याचं आयुष्य बदलेल. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी शिफ्ट करता तेव्हा तुमची स्वतःची फ्रिक्वेन्सी देखील आणखी वाढत असते. गिव्हिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू अबंडन्स फ्रिक्वेन्सी. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात असू द्या, तुमची फ्रिक्वेन्सी वाढवा, तुमची व्हायब्रेशन हाय ठेवा, तुमची एनर्जी शिफ्ट करा. कारण तुम्ही एक अँटिना आहात आणि तुम्ही काय अट्रॅक्ट करता ते तुमच्या फ्रिक्वेन्सीवरच अवलंबून आहे. टेस्लाने खरं सांगितलं होतं, वेदांनी खरं सांगितलंय, आईन्स्टाईनने देखील खरं सांगितलंय, क्वांटम फिजिक्स देखील खरंच सांगतं. आता तुमची पाळी आहे हे सत्य तुमच्या आयुष्यात एक्सपिरियन्स करायची. तुम्ही रेडी आहात, तुम्ही वर्दी आहात, तुम्ही हे डिझर्विंग आहात. तुम्ही फक्त फ्रिक्वेन्सी शिफ्ट करा. धन्यवाद मित्र हो. ओम श्रीम. तुमच्या अबंडन्ससाठी, तुमच्या फ्रिक्वेन्सी शिफ्टसाठी, तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी आणि तुमच्या प्रॉस्पेरिटीसाठी, तुमच्या आनंदासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो.